नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मग मन होता सर्वांचेच आगमन, प्रफुल्लित होते हे मन, प्रफुल्लित होते हे मन. आजच्या या सत्रामध्ये आपण रंग मजेचे रंग उद्याचे ही सुंदर अशी पद्य रचना माननीय सौ प्रांजली प्रमोद जोशी या मॅडमच्या मार्गदर्शनातून पाहणार आहोत. सर्वप्रथम आजच्या मार्गदर्शिका माननीय सौ प्रांजली प्रमोद जोशी यांचा परिचय आपणास मी करून देते. सौ प्रांजली प्रमोद जोशी त्या MA मराठी, त्याचबरोबर त्यांनी MEd देखील पूर्ण केलेला आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल महाल व काँग्रेस नगर येथे अध्यापनाचं त्यांनी कार्य केलेलं आहे. 4 वर्ष पूर्व माध्यमिक व 30 वर्ष उच्च माध्यमिक मध्ये अध्यापन करून न्यू इंग्लिश हायस्कूल महाल येथे 10 वर्ष उपप्राचार्य म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. 2014 मध्ये प्रांजली मॅडम निवृत्त झाल्या, पण त्यानंतरही त्यांनी बालभारतीतही अविरतपणे काम केलेलं आहे. 6वी ते 12वी पर्यंतच्या मराठीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्या सक्रियपणे सहभागी होत्या. जवळजवळ 17 पुस्तकं तयार होताना त्यांनी जवळून पाहिलेली आहेत आणि त्या सर्व प्रक्रियांचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. म्हणजेच अशा या आपल्या समोर अनुभवांचा एक साठा त्यांच्या पाहायला देखील मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणात तसेच इतरही प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शिका म्हणून त्यांनी सहकार्य केलेलं आहे. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे भामरागड येथील नक्षलवादी विभागातील लोकांची मातृभाषा ही मराठी नाही तर ती माडिया आहे आणि या माडिया भाषेत पहिल्या वर्गाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्या सक्रियपणे सहभागी होत्या आणि त्यावेळेस त्यांनी 3 वेळेस भामरागडला जाऊन तिथल्या जंगलातील शाळांना प्रांजली मॅडम यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि तेथील शिक्षकांना पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवावे याचं सुंदर असं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक निर्मिती करून अंतरंग, बाह्यरंग किंवा जी काही रचना करून त्या थांबलेल्या नाही, तर त्याही पुढे जाऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी कसं पोहोचवावं याचं सुंदर मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे. विद्याभारती या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या NGO मध्ये पश्चिम दक्षिण नागपूरच्या त्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आजही त्या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करीतच असतात. कोरोनाच्या काळातही आपण आजही या आंतरजाल उपक्रमांमध्ये केवळ मार्गदर्शनाकरिता त्या वेळात वेळ काढून इथे हजर झालेल्या आहेत. छंद म्हणजेच त्यांचा वाचन आणि लेखन. विशेष एक गोष्ट इथे नमूद करते की त्यांना मंगलाष्टक लिहिण्याचा देखील छंद आहे. हा एक आगळा वेगळा असा छंद आपल्या प्रांजली मॅडमने जोपासलाय म्हणून त्यांचं खूप खूप कौतुक. त्यांच्या काही कथा दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजेच त्या छान सुप्रसिद्ध अशा लेखिका देखील आहेत. आणि हो, गप्पा मारणे हा त्यांचा एक विशेष छंद आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. तर अशा गुणी मार्गदर्शिका आपल्या सौ प्रांजली जोशी मॅडम यांना खरं तर मी अशी नम्र विनंती करते की त्यांनी या सुंदर अशा कवितेचं रसग्रहण आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावं. प्रांजली जोशी मॅडम. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर् भवतु मे सदा. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. पर्यावरण रक्षणाचे संस्कार देणाऱ्या आपल्या अक्षरभारती या पाठ्यपुस्तकात पर्यावरणाचं महत्व सांगणारे अनेक पाठ, काही गद्यपाठ आणि काही पद्यपाठ आपण घेतलेले आहेत. मागे आपण एकदा बघितले होते, पण परत एकदा बघू कारण त्याच विषयाची कविता आज आपण बघणार आहोत. फुटप्रिंट्स, जंगल डायरी, जगणं कॅक्टसचं हे गद्य आहेत. पद्य आहेत रंगमजेचे रंग उद्याचे, हिरवगार झाडासारखं स्वप्न करू साकार. पर्यावरण संरक्षण हा गाभा घटक समोर ठेवून
आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पण आहे आणि मलपृष्ठ पण आहे. तर या आपल्या अक्षर भारतीमधील रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता आपण आज बघणार आहोत. काय कवितेचं नाव आपल्या? रंग मजेचे रंग उद्याचे. या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. आपण अंजलीताईंचा थोडक्यात परिचय बघूया. अंजली कुलकर्णी या एक प्रसिद्ध कवयित्री व लेखिका आहेत. त्यांनी मराठीत MA केले, तसेच त्या LLB सुद्धा आहेत. 2014 मध्ये बँक ऑफ इंडिया मधून स्वेच्छानिवृत्ती करून त्यांनी आपल्या लेखनाची हौस भागवली आहे आणि लेखनाला वेळ दिलेला आहे. त्यांची 12 पुस्तकं प्रकाशित आहेत. 4 काव्यसंग्रह आहेत, 2 ललित संग्रह आहेत आणि 2 वैचारिक लेखसंग्रह आहेत. पोलादाला चढते पाणी ही अनुवादित कादंबरी देखील त्यांनी लिहिलेली आहे. बदलत गेलेली सही हा काव्यसंग्रह पुणे विद्यापीठात MAच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. यावरून आपल्याला त्यांचं लेखन कसं आहे याची कल्पना येईलच. तसेच विशेष सांगण्यासारखं म्हणजे हिंदी, इंग्रजी व नेपाळी भाषांमधून त्यांच्या कवितांचे अनुवाद केलेले आहेत. म्हणजे बघा किती लेखन सकस आणि स्वयंपूर्ण असेल. त्यांना किती पुरस्कार मिळाले बघूया. त्यावरून आपल्याला नक्कीच लक्षात येईल की मॅडमची लेखन संपदा कशी आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे, मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे, तसेच कामगार साहित्य परिषदेचाही पुरस्कार मिळालेला आहे. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानातर्फे पुरस्कार मिळालेले आहेत आणि गदिमा प्रतिष्ठानाला देखील पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या पुरस्कार प्राप्त अंजलीताईंची लेखन संपदा फॉर एक्झाम्पल म्हणून, उदाहरणार्थ म्हणून आपण काही पुस्तकं बघूया. मी स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा, संबद्ध, तसंच संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या, हृदयस्पर्शी, स्त्री सत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त, अशी ही काही उदाहरण म्हणून पुस्तकं मी आपल्या समोर आणलेली आहेत. त्यातले वैचारिक लेखन करणारे 2 आहेत आणि ललित लेख संग्रह 2 आहेत. संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या आणि हृदयस्पर्शी हे 2 ललित लेख संग्रह आहेत आणि स्त्री प्रश्न आणि स्त्री सत्वाचा शोध हे वैचारिक लेखन आहे. बाकी 4 त्यांचे काव्य संग्रह आहेत. आता आपण आपली कविता बघूया, कवितेकडे वळूया. मी उपस्थित शिक्षकांना अगदी नम्र विनंती करते की कविता शिकवत असताना ती संपूर्ण कविता एकदा विद्यार्थ्यांसमोर वाचली पाहिजे असं मला वाटतं. जोपर्यंत संपूर्ण कविता आपण मुलांसमोर वाचणार नाही तोपर्यंत कविता कशी वाचायची हे त्यांनाही कळणार नाही. म्हणून सर्वात प्रथम आपण ही कविता आज वाचूया. रंग मजेचे रंग उद्याचे कवयित्री आहे अंजली कुलकर्णी. मी कविता सहज म्हणून वाचणारे सगळ्यांनी ती वाचलीच पाहिजे म्हणून. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये राहाल कैसे कष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. खरोखरच ही कविता अतिशय सुंदर आहे. बघूया आता आपण त्याच्या एकेका ओळीचा अर्थ. ध्रुवपद आहे आपल्या कवितेचं. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. ताटवे म्हणजे काय, तर मी आपल्याला समोर त्या ताटव्यांचं एक सुंदर चित्र आणलेलंच आहे. ते पाहून तुमच्या लक्षातच येईल की ताटवे म्हणजे गुच्छ, खूप फुलं, खूप बुके नाही बरं का.
जी झाडांवर उगवलेली फुलं आहेत, जी संख्येने खूप आहेत, त्याला आपण ताटवे म्हणतो. किती सुंदर ताटवे बघा, आपल्या समोरच्या चित्रामध्ये ताटवे दिसत असतील आपल्याला. किती सुंदर त्यांचे रंग, आणि ते तिथे लावलेली झाडं असतात आणि त्या झाडांना आलेली जी फुलं भरपूर प्रमाणात आहेत त्यांना आपण ताटवे म्हणायचं. समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या टेबलावर खूप सारी फुलं ठेवलेली असतील तर तो ताटवा नाही बरं का, तर ती नुसती फुलं झाली. परंतु जमिनीत उगवलेली खूप सारी फुलं म्हणजे ताटवे. हा ताटवे या शब्दाचा अर्थ आहे जिथे पोहोचते दृष्टी. आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथे आपल्याला काय दिसलं पाहिजे? सगळीकडे फुलांचे ताटवे दिसले पाहिजे. म्हणजे समृद्धी दिसली पाहिजे, म्हणजेच आनंदी असा निसर्ग दिसला पाहिजे, की जो निसर्ग आपल्या मनाला प्रफुल्लित करणार आहे, आनंदित करणार आहे, उत्साही करणार आहे. जपून ठेवायची सृष्टी. सृष्टी म्हणजे काय? तर निसर्ग संपदा. ही निसर्ग संपदा जपण्याचा आपल्याला विचार या कवितेतून अंजली कुलकर्णी यांनी सांगितलेला आहे, की निसर्गाची काळजी करणं आज खूप महत्वाचं आहे आणि ते करणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाण करून देणारी ही आपली कविता आहे. जपणे. जपणे हा शब्द किती अंजलीताईंनी व्यवस्थित छान मांडलेला आहे. जपणूक करणे म्हणजे काय? सांभाळणे, काळजी घेणे, संरक्षण करणे आणि वृद्धिंगत करणे देखील. आपल्याला जपायचंय म्हणजे मनापासून त्याचा सांभाळ करायचा आहे. असं आहे सुंदर ध्रुवपद आहे आपल्या कवितेचं. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी. नजर जाईल तिकडे आपल्याला फुलं दिसली पाहिजेत. अशी सृष्टी संपदा आपण मिळवली पाहिजे आणि ती वृद्धिंगत केली पाहिजे. तेव्हा आपल्याला रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी असं म्हणता येईल. रंग मजेचे म्हणजे काय? तर आनंदाच. प्रत्येक रंगातून आपल्याला आनंद मिळत असतो. तुम्ही कधी सकाळी उठून सूर्योदय पाहिला का? सूर्योदयाच्या वेळेला आकाशामध्ये किती सुंदर रंग असतात. हे रंग आपण बघितले पाहिजे. वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या भाज्यांचे वेगवेगळे रंग. फळं घ्या, फुलं घ्या, भाज्या घ्या, सुंदर सुंदर झाडं घ्या, सगळे रंग कसे आनंददायी असतात. प्राण्यांचे रंग बघा, पक्ष्यांचे रंग बघा. तुम्ही कधी नीलकंठ बघितलाय? किती सुंदर रंग आहे. कोकिळीचा काळा रंग सुद्धा काळा कुळकुळीत आणि एक प्रकारचा सुंदर असा तेजस्वी रंग असतो. तो सुद्धा निरीक्षण करायला पाहिजे. या मजेचे रंग आपल्याला जेव्हा लक्षात येतील तेव्हा त्यांचा आनंद आपल्याला घेता येईल. मजेचे म्हणजे काय? मौज देणारे, आनंद देणारे असे हे रंग आपण सृष्टीतून घेतले पाहिजेत, बघितले पाहिजेत आणि टिपले पाहिजेत. म्हणजे आपल्या मनाला नक्कीच आनंद होईल. आणि हे रंग उद्यापर्यंत जपले पाहिजे. म्हणजे उद्या म्हणजे काय? फक्त उद्या नाही, तो काही बुके नाही की आज ताजा आहे आणि उद्या शिवाय होणार आहे. उद्या म्हणजे भविष्यकाळ. उद्याचे हा शब्द भविष्य काळासाठी वापरलेला आहे कवयित्रीने. तर उद्यासाठी म्हणजे भविष्यासाठी. आज आपण पुष्कळ रंग बघतोय, आज आपल्याला पुष्कळ झाडं बघायला मिळतात. पण आपण जर जंगल तोड केली, झाडं तोड केली तर उद्याच्या पिढीला आपण रंग हे दाखवणार कसे? त्यांनाही या रंगाचा आनंद घेता आला पाहिजे. एक दिवस आपण सहलीला गेलो तर आपल्याला किती आनंद मिळतो, कारण आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. पण पुढची पिढी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जर तिला आनंद हवा असेल तर त्यासाठी या सृष्टीचं जतन करणं आपलं काम आहे. आज आपण एखाद्या फळाचं झाड लावलं तर ती फळं पुढच्या पिढीला खायला मिळणार आहे. त्यांना जर खायची असतील तर ते कधी झाडं लावतील, कधी त्या झाडाला फळं येतील. तेव्हा आज आपण झाड लावू तेव्हा त्या फळाचा आनंद पुढच्या पिढीला घेता येईल. म्हणजे आज आपण निसर्ग जतन करायचं आहे आणि जतन केलेल्या निसर्गाचा आनंद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. असा सुंदर विचार कवयित्रीने आपल्या ध्रुवपदातच दिलेला आहे. पुढे काय म्हणतात अंजलीताई? फार मार्मिक विचार आपल्याला या कडव्यात दिसून येईल. हे कडवं आहे. किती सुंदर विचार मांडलाय बघा. धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू. धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू. मातीमध्ये जे हात राबती तयास्त देऊ पुष्टी. धान्य देईना संगणक हा. संगणक म्हणजे एक भौतिक गोष्ट आहे किंवा एक वस्तू आहे की जिच्यापासून आपण अन्न मिळवू शकत नाही. किती सुंदर पैसे असतील, मोती असतील, जळजवार असेल, सोनं नाणं असेल, घरदार असेल, पण हे बघून आपलं मन भरेल, पोट भरणार नाही. तर हे पोट भरण्याकरता जी आपल्याला भूक असते, ही भूक भागवण्याकरता आपल्याला आपल्या काळ्या आईलाच आठवावं लागेल, काळ्या आईला जगवावं लागेल.
आणि काळी आई म्हणजे काय तर शेती. जोपर्यंत शेती आहे तोपर्यंत आपली भूक भागणार आहे. ही जर शेती संपुष्टात आली तर आपल्याला खायला काय मिळेल? मग अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात त्या कशा मिळतील? आपला शेतकरी विचारा बघा, राब राब राबत असतो, मातीमध्ये जे हात राबती. हे हात कुणाचे आहे? शेतकऱ्याचे, जगाच्या पोशिंद्याचे. हा जेव्हा शेतामध्ये उन्हात तानात पावसात राबतो तेव्हा आपल्याला 2 वेळचं अन्न मिळत असतं, धान्य मिळत असतं. मग त्याच्याकरता आपण त्याचे किती उपकार मानले पाहिजे, त्याची जाणीव किती. तो तर आपल्याकडनं काहीच मागत नाही. तो काही म्हणत नाही की तुम्हाला जेवायचं असेल तुम्ही माझ्या शेतात येऊन 2 तास काम करा, असं म्हणतो का तो आपल्याला? नाही. पण कधी काळी जर त्याच्यावर संकट आलं, कधी जास्त पाऊस येऊ शकतो, कधी कमी पाऊस पडू शकतो, कधी त्याच्या शेतीवर आणखीन काही अवर्षणासारखे संकट येऊ शकतात. त्यावेळेला जर त्याने आपल्याला मदत मागितली तर ती मदत देताना आपल्या मनात काकू होता कामा नये. आपण त्यांना मदत केली तर उद्या आपल्याला जेवायला मिळणार आहे. या शेतकऱ्याचे हाल होता कामा नये. या शेतकऱ्याला आपण मदत करण्याचं कर्तव्य आपलं आहे, याची आठवण अंजलीताईंनी या कवितेत करून दिलेली आहे. फार सुंदर विचार, सौंदर्य या 2 ओळीमध्ये आहे. धान्य देईना संगणका. संगणक म्हणजे भौतिक सुखांचं हे एक उदाहरण आहे. फक्त संगणक अन्न देत नाही, धान्य देत नाही असं नाही, तर हे एक उदाहरण आहे. मी एक उदाहरणार्थ गोष्ट सांगते छोटीशी. एक समुद्र होता. त्या समुद्रामध्ये मोती मिळायचे, खूप मोती असायचे त्या समुद्रात. पण पुष्कळ दिवसापासून काय झालं होतं, त्या समुद्रात खूप कमी मोती मिळायचे. मग हे मोती गोळा करणारे लोक असतात, जे पाणबुडे असतात, हे पाणबुडे समुद्रात जाऊन मोती आणतात, पण फार थोडे मोती मिळतात म्हणून ते नाराज असतात. मग ते सगळे जण काय करतात, देवाला प्रार्थना करतात की देवा रे, तू एका वर्षी तर आमचं ऐक. आम्ही तुला प्रार्थना करतो की तू मृगाचा पाऊस पाडू नको, हस्ताचा पाऊस पडू नको, तू फक्त स्वाती नक्षत्रातला पाऊस पाड. कशा करता स्वाती नक्षत्रातला पाऊस पाडायचा आहे तर स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचा एखादा थेंब समुद्राच्या तळाशी असलेल्या शिंपल्यात जाऊन त्याचा सुंदर मोती तयार होतो. आता ही प्रार्थना पाणबुड्यांनी इतकी मनापासून केली की देवाने ती ऐकली. आपण देवाला एखादी प्रार्थना मनापासून केली तर देव ऐकतोच. झालं, देवाने ऐकलं की या वर्षी आपण मोत्याचंच पीक घ्यायचं. ज्वारी नाही, बाजरी नाही, तांदूळ नाही, काहीच धान्य पिकलं नाही. मृग नक्षत्र कोरडं गेलं, स्वाती नक्षत्र कोरडं गेलं, हस्त नक्षत्र कोरडं गेलं. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला आणि खूप सारे मोती तयार झाले. पाणबुड्यांनी ते सगळे मोती गोळा केले आणि समुद्रावर टोपल्याच्या टोपल्या आणून ठेवले. इतके मोती त्या दिवशी त्यांना मिळाले त्यावेळेला की ते खुश झाले, आनंदाने वेडे झाले. आता त्यांना भूक लागली. पुष्कळ मोती वेचल्यानंतर शेवटी संध्याकाळी काय झालं, भूक लागली. आता मोती खाऊन थोडीच पोट भरणार होतं, म्हणून मग त्यांनी काय केलं, गावामध्ये अन्नाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण त्या दिवशी त्या गावामध्ये त्यांना अन्न मिळालं नाही. कोणीही चतकोर भाकरी दिली नाही, पोळी दिली नाही, काहीच धान्य दिलं नाही. शेवटी ते वैतागले की आता मला भूक लागलेली आहे, आता मी काय करू, मोती तर खाऊन माझं पोट भरणार नाही. मग त्यांना आपली चूक कळली की भूक भागवण्याकरता जे अन्न लागतं ते मृग नक्षत्राच्या पावसाने पडतं, ते हस्त नक्षत्राच्या पावसाने पडतं. आपण किती वेडेपणा केला, आपण एवढे सगळे मोती गोळा केले, पण ते खाऊन पोट थोडी भरणार आहे कोणाचं. मग काय झालं, त्यांनी सगळ्या भराभर ते मोती घेतले, समुद्रात ओतून दिले. देवा, आमच्याकडनं चूक झाली, आम्ही मोती खाऊन आमचं पोट भरू शकत नाहीये. आम्ही गावातल्या लोकांना कितीतरी मोती देऊन त्यांना भाकरी मागितली, पण आम्हाला चतकोर भाकरी सुद्धा मिळाली नाही. तर देवा, हे सगळे मोती तू परत घे आणि आम्हाला मृग नक्षत्राचा पाऊस पडून अन्नधान्य शेतामध्ये पिकू दे. हे शेतीचं महत्व आहे. आपण अन्नधान्यासाठी शेतीवर अवलंबून आहे. भारतात तर 70% लोक शेती करणारे आहेत. मग असं असताना आपण त्या शेतीची काळजी, त्या शेतकऱ्याची काळजी किती घेतली पाहिजे. तेव्हा हा एक विचार कुलकर्णी कवयित्रींनी, अंजलीताई कुलकर्ण्यांनी फार सुंदर असं विचार सौंदर्य या ओळीमध्ये आपल्या समोर मांडलेला आहे. या ओळींमधले कठीण शब्द आपण बघितलेच आहेत. काळी आई म्हणजे शेतीची सुपीक जमीन. मातीमध्ये राबणारे हात कुणाचे आहे? शेतकऱ्याचे आहे. पुष्टी द्यायची म्हणजे काय करायचंय? शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा आहे, आधार द्यायचा आहे. नेहमी त्यांना द्यायचा नाही आधार. अडचण आली, काही त्यांच्यावर संकट आलं तर त्यांच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो तर आपल्याला उद्याचं जेवण मिळणार आहे, भविष्यात धान्य मिळणार आहे. ही जाणीव जरी प्रत्येकाने मनात ठेवली तरी मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी तीही पुरेशी आहे.
पुढचं बघा, किती सुंदर कडवं आहे. अंजली ताईंचे शब्द फार सुंदर आहेत. उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. शेती हा एक निसर्गाचा एक भाग झाला. आता दुसरे आपल्या डोंगर दऱ्यांमध्ये झाडं लागली पाहिजे, जंगलं असली पाहिजेत. त्याशिवाय आपलं पुढचं बाकीचे सगळं कारभार होणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा. निवाऱ्यासाठी आपण जे घर बांधतो त्यासाठी बांबू लागतो. काही गरीब लोक असतात त्यांना झाडाच्या झावळ्या लागतात किंवा आपल्याला लाकूड लागतं. हे आपल्याला जंगलांमधनं मिळतं. मग या जंगलामध्ये झाडं तर असली पाहिजे. मी झाडं कोणी लावायची? आपणच लावायची आहे. आपण काय करायचं आहे, खूप साऱ्या बिया गोळा करायच्या आहेत आणि ह्या बिया गोळा करून आपण त्या जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा इथे बिया फेकू बिया डोंगरी, फक्त इथे डोंगर वापरला आहे शब्द म्हणून फक्त डोंगरावर जाऊन आपल्याला त्या बिया फेकायच्या नाहीयेत, उधळायच्या नाहीयेत. तर जिथे जिथे जागा मिळेल, ज्या ज्या बिया आपल्याला गोळा करता येतील, आपण खूप वर्षभर जर गोळा करायचा प्रयत्न केला ना तर खूप बिया आपल्या जवळ येतात. साधं आपल्या घरी लिंबू कापलं, एका लिंबामध्ये 10-12 गोळ्या होतात. एखादं सीताफळ आपण खाल्लं, त्यात कितीतरी बिया असतात. एखादा आंबा खाल्ला, आंब्याची कोय जपून ठेवली. अशा पपई खाल्ली, पपईच्या बिया जपून ठेवल्या. तर या बिया सगळ्या जपून ठेवायच्या आहेत आणि नंतर त्या डोंगरावरच नाही तर जिथे जिथे जागा मिळेल, जिथे जिथे त्या रुजवता येतील तिथे तिथे त्या रुजवायच्या आहेत. तिथे तिथे झाडं आली पाहिजेत. आणखीन एक महत्वाचं बघा, रुजतील देशी झाड. हा देशी शब्द सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. काय देशी झाडं? देशी झाडं म्हणजे काय, तर आपली स्वदेशी झाडं, आपल्या देशामध्ये होणारी झाडं. आणि आपण जर बिया डोंगरावर फेकल्यात, म्हणजे माळरानात फेकल्या, जिथे जागा मिळेल तिथे फेकल्या, तर ते हळूहळू रुजतील. रुजल्यानंतर त्यांची झाडं होतील आणि झाडं झाल्यानंतर काय होतील, गच्च माजतील रान. रान म्हणजे काय, जंगल, अरण्य. देवराई हा एक सुंदर मराठी शब्द रानासाठी वापरला जातो. मग जंगल वाढली की अर्थातच पाऊस येणार. छान पाऊस आला की आपली शेती छान पिकणार. शेती छान पिकली की आपल्याला धान्य मिळणार आणि आपल्याला तेच तर पाहिजे असतं. भरपूर धान्य जर आपल्याला हवं असेल तर त्यासाठी पाऊस आवश्यक आहे, कारण आपल्या भारतामधली बरीच प्रमाणात शेती पावसावर अवलंबून आहे. तुम्हाला माहितीये, खरीप आणि रब्बी पिकं ही पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे पाऊस पाहिजे. मग या पाऊस येण्याकरता सरकारच फक्त काम करेल का? आपली स्वतःची जबाबदारी नाही का काही? तर या जबाबदारीची जाण आपल्याला या ओळीमधनं होते. काय करायचंय आपण, उधळू फेकू बिया डोंगरी. आधी बिया गोळा करायला पाहिजे. या गोळा करायला आपल्याला कुठे जायचं नाहीये. आता मी बिया गोळा करायला चालले नाही, घरी दारी आपल्याला भाज्यांच्या, फळांच्या, एखाद्या झाड प्रवासाच्या निमित्ताने जेव्हा आपण बाहेर जाऊन जिथे आपल्याला कुठे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडं रुजवायची आहेत. देशी झाडं आणि विदेशी झाडं हा काय संबंध आहे मी तुम्हाला नंतर समजावून सांगते. आता रानं गच्च मासते. गच्च मासते म्हणजे काय, रानांमध्ये झाडांची दाटी होईल, खूप सारी झाडं लागतील आणि झाडं लागल्यामुळे काय होणार आहे, आभाळातून येणारे जे ढग आहेत त्यांना हवा तसा थंडावा मिळून वृष्टी होणार आहे. वृष्टी होणार आहे म्हणजे वर्षा होणार आहे. वर्षा होणार आहे म्हणजे पाऊस पडणार आहे. आणि हेच तर पाहिजे आपल्याला शेतीला, की पाऊस पडला पाहिजे, आपण लावलेल्या बिया रुजल्या पाहिजेत, त्यांना अंकुर फुटले पाहिजे आणि त्यांची झाडं झाली पाहिजे. कितीतरी देशी झाड आहेत. आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहे, अनेक झाडं आहेत आपली. काही फळांची आहे, काही फुलांची आहेत, काही औषधी वनस्पती आहेत. आपल्या देशी झाडांचं वैशिष्ट्य आहे की ते झाडं आपल्याला त्यांचे देठ कामात पडतं, त्यांची पानं कामात येतात, फुलं कामात येतात, फळं कामात येतात, अगदी मुळ्या सुद्धा कामात येतात. त्यांच्या सालांचाही औषध म्हणून उपयोग होतो. कितीतरी देशी झाड आहेत. परंतु गंमत अशी आहे की आपल्याला अनेक विदेशी झाडं बघायला मिळतात. आता देशी झाडांचं काय वैशिष्ट्य आहे बघा. ही झाडं जी आहेत, काही परत मी उदाहरणार्थ 2-4 चित्र तुमच्यासाठी आणलेली आहे. कांचन, ज्याला आपट्याचं झाड देखील असं पण म्हणतो, हे कांचनाचं झाड. दुसरं वडाचं झाड. तिसरं अर्जुन. या अर्जुन झाडाच्या मुळ्या कामात येतात. त्याचं साल, खोड, फांद्या, फळं, फुलं आणि पानं सुद्धा औषधी असतात. मग अशी झाडं, देशी झाडं अशी आपण लावली पाहिजेत. आणि देशी झाडांचं वैशिष्ट्य काय असतं, देशी झाडांची दाट सावली मिळते. देशी झाडांकडनं आपल्याला फळं, फुलं, पानं मिळतात.
मधमाशा त्या ठिकाणी पोळं बांधतात, मग आपल्याला मध देखील मिळतो. त्यांचं खोड, त्यांची पानं, त्यांच्या मुळ्या, त्यांची फळं ही औषधी वनस्पती म्हणून आपल्याला निरनिराळ्या रोगांपासून संरक्षण करण्याकरता सुद्धा कामात येतात. तसंच अनेक पशुपक्षी आपली घरटी या देशी झाडांवर बांधतात. अनेक प्राणी या झाडाच्या सावलीमध्ये राहतात. माणसाला देखील ही सावली खूप आनंददायी असते. तुम्ही उन्हात फिरून एखाद्या झाडाखाली सावलीला निवाऱ्याला काही 5 मिनिटं थांबा, त्याचा काय थंडावा असतो आणि काय अनुभव येतो हा शब्दात सांगण्यासारखा नाही, तो अनुभव घेण्यासारखा आहे. कितीतरी कीटक आपल्या या झाडांच्या पानावरून आपलं अन्न मिळवतात आणि ते वाढीस लागतात. तसंच झाडाची वाळलेली पानं जी खाली पडतात त्याचं सुद्धा चांगलं खत होऊन ते पुन्हा झाडाचं पोषण करतात. पर्यावरणाकरता उपयुक्त कसं होतात की कितीतरी सारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे पर्यावरण सुद्धा त्याचा समतोल राखण्याकरता सुद्धा ही देशी झाडं कामात येतात, विदेशी झाडं नाही. विदेशी झाडं कोणकोणती आहेत बघा. आता विदेशी झाडांची उदाहरणं बघूया आपण. ही सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत ना, ही विदेशी झाडांची. ही सुंदर फुलांच्या रंगाकडे आपण आकर्षित होतो आणि विदेशी झाडं आपण लावतो, परंतु तो उपयोग आपल्याला तेवढा जसा हवा तसा होत नाही. ह्या झाडांचं वैशिष्ट्य बघा तुम्ही. या झाडांच्या मुळे आपल्याला दाट सावली मिळत नाही. अरे पक्ष्यांना देखील कळतं की विदेशी झाडांवर घरटी बांधायची नसतात. या विदेशी झाडांच्या ज्या मुळ्या असतात या जमिनीचा कस कमी करतात. सावली दाट मिळत नाही. पक्ष्यांना कळल्यामुळे पक्षी इथे घरटी बांधत नाही. कीटक किडे माकडे सुद्धा इथे जात नाहीत, कारण त्यांना माहितीये की या झाडावर आपल्याला काही हवं तसं अन्न मिळणार नाही, घरटी बांधता येणार नाही. काही तर झाडं इतकी विषारी असतात, दिसायला खूप सुंदर असतात, फुलं सुंदर आहेत, रंग सुंदर आहे, परंतु ती इतकी विषारी असतात की तिथून जाणारे प्राणी असो पक्षी असो हे अपंग होऊ शकतात. इतके भयानक परिणाम करणारी ही विदेशी झाडं असतात. पर्यावरणाला उपयुक्त नाहीत, कारण खूप सारा कार्बन डायऑक्साईड ते शोषत नाहीत, कारण पानं खूप मोठी नसतात आणि जास्त तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन देखील सोडत नाही. त्यातून आपल्याला कुठलीच औषधं मिळत नाहीत. आणि या फुलांचं वैशिष्ट्य असं आहे की इथे परागकण नाहीये. परागकण नसल्यामुळे फुलपाखरांसारखे भुंग्यांसारखे कीटकही त्या ठिकाणी जात नाहीत. म्हणून आपण बघा, कवयित्रीने देशी झाडं हा शब्द वापरलेला आहे. तिने देशी विदेशी झाडं नाही म्हटलेले, फक्त देशी झाडं. कारण देशी झाडांचा जो उपयोग आहे तो विदेशी झाडांचा नाही. परंतु डोळ्याला सुंदर रंग जर बघायचे असतील तर विदेशी झाडं आपण लावायची आहेत. तर आता आपण कवयित्रीने सांगितलेलं आहे देशी झाडं लावा. तर आपण देशी झाडांच्या बिया गोळा करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पुढच्या पिढीला वेगवेगळी फळं फुलं औषधी वनस्पती, दाट सावली, भरपूर पाऊस, पशु पक्षी, वेगवेगळे प्राणी त्यांचं संरक्षण होत झालं पाहिजे. याकरता देशी झाडांची पैदास होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि आपणही वृक्षारोपण केलं पाहिजे. आपल्या घराजवळ एखादं झाड लावलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि मोकळ्या जागी तुम्ही फक्त बिया फेकायच्या, बाकी पाणी घालण्याचं काम परमेश्वर करणारे, पाऊस करणारे. त्याच्यामुळे जास्त मोठ्या झाडांची काळजी आपल्याला घ्यावी लागत नाही, पण आपल्याला त्या बिया तर पेरल्या पाहिजे, ती तर काळजी आपण घेतली पाहिजे. पुढचं कडवं बघा किती सुंदर आहे. डोंगरातुनी वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. बघा, आपण बघितलं की आपण बिया पेरल्या, छान झाडं तयार झाली, झाडांची जंगलं तयार झाली आणि या जंगलांमुळे काय झालं, छान पाऊस पडला. आता हा पडणारा पाऊस नक्कीच डोंगरदऱ्यातून वाहत वाहत येणार. तुम्ही कधी बघितले का उंचावरून पडलेलं पाणी ते जितक्या फोर्सने किंवा जितक्या गतीने खाली पडतं तेवढे तुषार आपल्या अंगावर येतात आणि थंडगार ते पाण्याचे बारीक बारीक थेंब अंगावर आले की सगळे कष्ट नाहीसे होतात. तुम्ही खूप चालून आले असाल, खूप चढून आले असाल आणि जेव्हा थंड पाणी तुम्ही तोंडावर मारता तेव्हा किती बरं वाटतं बरं. हे अनुभव घेण्यासारखं आहे, शब्दात सांगण्यासारखं निश्चितच नाही. हे खळाळतं ताजं पाणी केव्हा मिळेल, आपण बिया फेकू, झाडं तयार होतील, झाडांमुळे छान पाऊस पडेल, पावसामुळे नदीला पाणी मिळेल, मग नद्या व्हायला लागतील, मग झरे व्हायला लागतील, धबधबे व्हायला लागतील आणि त्या तुषारांचं पाणी अंगावर घेण्याचा सुखद अनुभव आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल, तो आनंद आपल्याला मिळेल. आणि यासाठी आपण
बिया पिकल्या पाहिजे किंवा जंगलांचं संरक्षण केलं पाहिजे, निसर्ग जोपासला पाहिजे. जपून ठेवू सृष्टी, हा प्रण लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी की आपल्याला सृष्टीची जपणूक करायची आहे. आता हे पाणी खळाळते येते, खळाळते हे पाणी, खळाळते म्हणजे काय, एक तर खळखळ आवाज करत सतत वाहणारे नदीचे पाणी. हे सतत वाहणारे पाणी कसं असतं, शुद्ध असतं, स्वच्छ असतं आणि ते सतत वाहणारं असतं. म्हणजे नद्या भरपूर पाण्यांनी वाहिलेल्या असतात. फेन धवल, हे वरतून पाणी जे पडतं ते पांढरं शुभ्र दिसतं. फेन म्हणजे काय, फेस. फेस कसा पांढरा शुभ्र असतो तसं फेसाप्रमाणे दिसणारं हे पांढरं शुभ्र पाणी आपल्याला जेव्हा डोंगरावरून एखादी नदी खाली उडी मारते किंवा वरतून पाणी जेव्हा खाली पडत असतं त्यावेळेला त्याचा रंग ट्रान्सपरंट नसतो, तो पांढरा शुभ्र असतो. फेन धवलशा, धवल म्हणजे शुभ्र, पांढरे शुभ्र, फेन म्हणजे फेस. फेसासारखं पांढरं शुभ्र पाणी जेव्हा वरतून खाली पडतं तेव्हा जे तुषार, तुषार म्हणजे पाण्याचे बारीक बारीक थेंब आपल्या अंगावर उडतात ते अतिशय आल्हाददायक असतात. आपल्या मनाला प्रसन्न वाटतं, आपल्याला आनंद मिळतो. आणि हा आनंद मिळाला की आपण कष्टी कसे राहू शकतो. आपल्याला दुःख हरण करणारे हे तुषार आहे. दुःख राहतच नाही, थोडेसे पाण्याचे थेंब जरी आपल्या अंगावर आले, तुम्ही एखाद्या धरणाच्या काठी जाऊन बघा, हे एखाद्या ज्या ठिकाणी धबधबे असतील तिथे स्वतःच्या प्राणांचं रक्षण करून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या तुषारांमध्ये भिजण्याचा आनंद मिळेल आणि तरच आपण काय करू शकतो, तो आनंद उपभोगू शकतो. म्हणून आपण काय करायचंय की बिया पिकायच्या आहेत, जंगलं वाढवायची आहेत, पाऊस पडेल याची काळजी घ्यायची आहे. आणि मग काय होईल तर आपल्याला नद्या खळाळत्या वाहणाऱ्या दिसतील. उन्हाळ्यातून आपण प्रवास करताना दिसतो बऱ्याचशा नद्या कोरड्या पडलेल्या असतात. त्या का बरं कोरड्या पडतात, त्या नदीला पाणी मिळत नाही आणि पाणी न मिळाल्यामुळे काय होतं, त्या नद्या कोरड्या पडतात. तर अशी वेळ येऊ नये, नद्या वाहत्या राहायला पाहिजे याकरता जंगलं वाढवली पाहिजे. आणि जंगलं वाढवण्याकरता आपण जंगलांची काळजी घेतली पाहिजे, बिया रुजवल्या पाहिजे. कळलं? आता पुढे बघूया आपण. मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू शकतो. या कडव्यामध्ये आपल्या समोर कवयित्रीने खूप सुंदर विचार ठेवलेले आहेत. मिळेल पैसा, तुम्ही अनेक प्रयत्न करून पैसे मिळवू शकता. मिळेल दौलत, दौलत म्हणजे काय, इस्टेट. इस्टेट म्हणजे काय, घर दार बंगले मोटारी. तर हे सगळं तुम्हाला मिळेल हो पैशाने, पण या यंत्राच्या साह्याने आपल्याला खरंच सुख हवं असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यातच मिळेल. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल बघा, आपण रोज शाळेत जातो, रोज शिकतो, पण एक दिवस सहल म्हटलं की आपल्या आनंदाचा पारावार राहत नाही. अगदी आभाळात मावेन असा आनंद होतो. का बरं? कारण आपण निसर्गाच्या सानिध्यात जाणार असतो. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा जो आनंद असतो तो आनंद आपल्याला सहल या शब्दात अनुभवता येतो. आणि हे आभाळाच्या छत्राखाली, हा पण शब्द फार सुंदर वापरलेला आहे. आभाळ म्हणजे काय, विशाल, विशालता म्हणजे आभाळ. आभाळाचं छत्र म्हणजे काय, छत्र छायेखाली. आभाळातला सूर्य, आभाळातून पडणारा पाऊस, आभाळातून दिसणारं इंद्रधनुष्य, या आभाळावर का अवलंबून असते आपली शेती. आभाळातून पाऊस पडला तर शेती पिकणार, शेती पिकली की आपल्याला अन्नधान्य मिळणार, आपली जंगल रुजणार, जंगल रुजले की परत शेतासाठी पावसासाठी आवश्यक त्या गोष्टी होणार. म्हणजे या आभाळातल्या सूर्यामुळे जेव्हा पाणी तापेल नद्यांमधलं तेव्हा ते वाफ होणार. तुम्हाला जलचक्र माहिती. आणि हे समाधान जर तुम्हाला हवं असेल आभाळाच्या एका छत्राखाली, विशाल आभाळाखाली जर तुम्हाला हे समाधान मिळवायचं असेल तर त्यासाठी तसे प्रयत्न केले पाहिजे. आणि नुसत्या यंत्राच्या माध्यमातून हे समाधान आपल्याला मिळणार नाही. हे समाधान मिळवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल, एखाद्या झाडाखाली बसावं लागेल, एखाद्या जंगलामध्ये फेरफटका मारावा लागेल, एखाद्या समुद्राच्या काठी जाऊन पाण्यामध्ये रमावं लागेल किंवा एखाद्या नदीकाठी जाऊन सुंदर थंडगार पाण्याचा स्पर्श अनुभवावा लागेल. हे सगळं आपल्याला आभाळाच्या एका छत्राखाली मिळतं. कारण आभाळ हे आपल्या आभाळ पण आपल्याला एक आधार असतो. जसा घरात आपण कोणाच्या तरी छत्र छायेखाली वागत असतो,
शाळेमध्ये आपण शिक्षकांच्या छत्रछायेखाली असतो, घरात आईवडिलांच्या छत्रछायेखाली असतो, शाळा आपली मुख्याध्यापकांच्या छत्रछायेखाली असते. तशी ही सगळी दुनिया आभाळाच्या छत्राखाली असते. आभाळाची विशालता ही या ठिकाणी लेखिकेने आपल्याला, कवयित्रीने आपल्याला छान सांगितलेली आहे की एक तुष्टता, एक समाधान, एक शांती, एक सुखदायक भावना आपल्या मनामध्ये निर्माण केवावी, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आपल्याला खूप पैसा मिळेल, खूप दौलत मिळेल आणि आपल्याला जेवायलाच मिळालं नाही, खायलाच मिळालं नाही, काय उपयोग आहे त्याचा? म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, किती दौलत मिळू द्या, किती पैसा मिळू द्या, किती घरं येऊ द्या, यंत्रांच्या माध्यमातून बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु शेतामधून मिळणारं जे अन्नधान्य आहे हे आपल्याला मिळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला निसर्गावरच अवलंबून राहावं लागेल. आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद का मिळतो? तर ती सृष्टी आहे, त्या सृष्टीचा आपणही एक घटक आहोत. ही सृष्टी आपली पंचमहाभूतांनी बनलेली आहे, तसं आपला देह देखील पंचमहाभूतांनी बनलेला आहे आणि म्हणून त्यांचं आणि आपलं एकत्वाचं नातं आहे. या आभाळाच्या छत्राखाली जर समाधान मिळणार असेल, तुम्ही जेव्हा त्या निसर्गाशी एकरूप व्हाल, त्याच्याशी तादात्म्य पावाल, त्यावेळेलाच तुम्हाला ही तुष्टता, भेटीत तुष्टता म्हणतात की नाही, तो आनंद, ते समाधान, ती शांती, त्यावेळेला तुम्हाला ती अनुभवता येणार आहे. तुम्ही जोपर्यंत निसर्गाशी तादात्म्य पावणार नाही, निसर्गाशी हात मिळवणी करणार नाही, निसर्गाच्या सानिध्यात जाणार नाही, तोपर्यंत आपण या आनंदाला पारखे राहू. तेव्हा हा आनंद आत्ता आपण सध्या उपभोगू शकतोय, पुढच्या पिढीसाठी तो आपल्याला जपायचा आहे. म्हणून रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. पुढचं कडवं बघूया आता आपण. हे कडवं म्हणजे या पूर्ण कवितेचा कळस आहे. किती सुंदर शब्द, किती सुंदर भावना. या ठिकाणी आपल्याला अंजली कुलकर्णी यांची संवेदनशीलता बघायला मिळते. ही संवेदनशीलता कशी आहे बघा. हिरवी हिरवी मने भोवती. आपले मन हिरवं आहे म्हणजे काय? प्रसन्न आहे. हे प्रसन्न मन कधी हिरवं असेल? जेव्हा आपण हिरवाई बघू तेव्हा, हिरवाईच्या सानिध्यात जाऊ तेव्हा. जेव्हा हे हिरवं हिरवं गार गवत आपल्याला मिळेल बघायला, हिरवी झाडं, हिरवी सृष्टी, हिरवे डोंगर, त्यावेळेला आपलं मन हिरवं होईल, म्हणजे आपण प्रसन्न होऊ. प्रसन्नतेचा रंग असतो हिरवा. ही प्रसन्नता आपल्याला मिळवायची असेल तर आपल्या अवतीभोवती सुद्धा हिरवे हिरवं गार असलं पाहिजे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तुळांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. कविता माहितीये सगळ्यांना. तर हा अनुभव घेण्याकरता आपण जेव्हा जंगल तुडवू, माळरानामध्ये भटकू, एखाद्या गवताळ भागात पायामध्ये चप्पल न घालता त्या गवताचा स्पर्श अनुभवू, त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल ती प्रसन्नता, ती आनंदित वृत्ती, तो आनंद, ते समाधान, ती शांती आणि ती तुष्टता. ही आपल्याला जर अनुभवायची असेल तर ती तिथे जायला पाहिजे. किती छटा हिरव्याच्या. हिरवा रंग किती वेगवेगळ्या प्रकारांनी दिसतो आपल्याला. झाडाची हिरवी पानं वेगळी, गवताचा हिरवा रंग वेगळा, एखाद्या झाडाच्या, प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग वेगळा असतो. वडाच्या झाडाचा हिरवा रंग बघा, पिंपळाच्या पानांचा हिरवा रंग बघा, कडुलिंबाच्या पानांचा हिरवा रंग बघा, बेलाच्या झाडांचा हिरवा रंग बघा, गवताचा हिरवा रंग बघा. हे प्रत्येक रंग वेगवेगळे आहेत. आपलं जर गवत साधं असेल तर त्याचा स्पर्श सुद्धा खूप मुलायम असतो. गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. गर्भ रेशमी. गर्भ रेशमी या शब्दाचा अर्थ काय? दोन शब्द आहेत या ठिकाणी, गर्भ आणि रेशीम. गर्भ म्हणजे मुळातून. तुम्ही गर्भसंस्कार शब्द ऐकला असेल, गर्भगृह शब्द ऐकला असेल, गर्भाशय शब्द ऐकला असेल. गर्भाशय कसं बाईच्या शरीरात असतं, आत. इथे आतला म्हणजे मुळातला रेशमासारखा सुंदर स्पर्श आणि आनंद आपल्याला मिळणार आहे. रेशीम कसं सळसळत असतं, आपल्या हातात सटकून जातं आपल्या त्यातून, तसा सुंदर असा सुळसुळीत स्पर्श गवताचा देखील असतो. तर गर्भरेशमी म्हणजे आतून मिळणारा आनंद, मनापासून होणारा आनंद, शुद्ध आनंद, निखळ आनंद, निर्मळ आनंद, याचा अर्थ आहे गर्भरेशमी. सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. हा अनुभव जर आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा असेल, गर्भसंस्कार म्हणजे काय? पोटात बाळ असताना त्याच्यावर करणारे संस्कार. गर्भगृह म्हणजे आतलं गृह,
मोठे पूर्वी वाडे असायचे, त्या ठिकाणी गर्भगृह असायचं. गर्भगृह म्हणजे त्या वाड्याच्या अगदी आतली खोली, आणि ही आतल्या खोलीमध्ये कुठेतरी देवघर असायचं. त्या ठिकाणी कोणीतरी प्रार्थना करत असतं, ध्यान करत असते, की बाहेरच्या गोष्टींचा त्याला कुठलाही व्यत्यय येणार नाही. तर गर्भरेशमी म्हणजे काय? आतून येणारा आनंद. रेशीम सुद्धा एका कोशाच्या किड्यापासून तयार होणार असतं. एक किडा असतो, तो आपल्या भोवती एक धागा तयार करतो आणि त्याचा कोश तयार करतो, आणि त्या कोशातून तो जेव्हा बाहेर होतो त्यावेळेला ते रेशीम तयार होतं. हे रेशीम म्हणजे त्या कोशाच्या गर्भातलं तयार झालेलं रेशीम म्हणजे प्युअर सिल्क, ज्याला आपण प्युअर सिल्क म्हणतो, टसर सिल्क असं म्हणतो. तर हे जे सिल्क असतं हे सळसळतं असतं, निसटून जातं आपल्या हातातून. तर त्या निसटणाऱ्या रेशमासारखं गवत, त्याचा स्पर्शही तितकाच कोमल, तितकाच मुलायम, तितकाच ओजस्वी, तितकाच तेजस्वी. रेशमाला कशी एक प्रकारची चकाकी असते, आणि तशीच चकाकी गवताला असते. काही झाडांच्या पानांना असते, काही फुलांना असते, काही फळांना देखील असते. ह्या सळसळण्याच्या गोष्टी जर आपल्याला जगाला सांगायच्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे? रंग उद्याचे, रंग मजेचे, जपून ठेवू सृष्टी. ही सृष्टी जपली पाहिजे, म्हणजे आपली मनं उत्साही होतील, म्हणजे आपल्याला तो आनंद प्राप्त होईल. आणि गर्भरेशमी गवताची जी सळसळ आहे ती आपण ऐकलेली आहे, ती पुढच्या पिढीला देखील ऐकवता आली पाहिजे. हे केव्हा शक्य होईल? ज्या वेळेला आपण निसर्गाची सृष्टी जपून ठेवू त्यावेळेला. सळसळ, गवताच्या वाऱ्याने होणारा जो आवाज असतो तो सळसळणारं गवत, हा शब्द ऐकला असेल तुम्ही. अतिशय सुंदर शब्द आहे. सळसळती साडी, सळसळते केस, सळसळ हा नाद निर्माण करणारा जो शब्द आहे, या शब्दाचा अनुभव घ्या. सळसळणाऱ्या सिल्कचा अनुभव घ्या, सळसळणाऱ्या गवताचा देखील अनुभव घ्या. बघा, आता गर्भ रेशमी या शब्दाचा अर्थ तुम्हाला आणखीन स्पष्ट व्हावा म्हणून मी हे पीपीटी तयार केलेली आहे. गर्भ रेशमी सळसळ. रेशीम कसं असतं, त्याचं बघणं, दृष्टी रेशमावर पडली की ते आनंददायी असतं, मुळातून सुंदर असतं. प्युअर सिल्क जे असतं, शुद्ध स्वरूपात जे रेशीम असतं त्याला आपण प्युअर सिल्क म्हणतो, ते दिसायला सुंदर असतं, डोळ्यांना आल्हाददायक असतं, सुळसुळीत असतं. थोडंसं त्याचं पक्क पकडून ठेवावं लागतं, त्यामुळे ते सुळसुळीत म्हणजे आपल्या हातून निसटून जाणार नाही, निसटत असतं, कोमल स्पर्श असतो. रेशमी वस्त्र वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला बघतात. कोणी रेशमी वस्त्राची साडी नेसतं, कोणी रेशमी कुर्ता घालतं, कोणी रेशमी ड्रेस शिवतं. तसाच निसर्ग असतो आपला, प्रसन्न मूर्तिवंत सौंदर्य म्हणजे निसर्ग. तो सुद्धा अतिशय शुद्ध आणि सात्विक असतो. रेशीम सात्विक असतं. तुम्हाला माहितीये, जपान मधल्या स्त्रिया सर्वात श्रीमंत कोणाला समजतात? ज्यांच्याकडे खूप रेशमी कपडा आहे त्यांची श्रीमंती त्यांच्यावरून ठरते. प्रसन्नदायक आणि मूर्तिमंत सौंदर्य म्हणजे निसर्ग आहे, रेशमासारखंच प्रफुल्लित करणारं. एक नजर जरी आपली गेली हिरव्या झाडाकडे तरी आपलं मन प्रफुल्लित होतं, आनंद मिळतो, संतुष्टता मिळते, सळसळीत असतं, आणि हे क्षणाक्षणाला बदलणार असतं. दिवसा वेगळं रूप दिसतं निसर्गाचं, पहाटे वेगळं दिसतं, रात्री वेगळं दिसतं. आणि हे जे सुंदर रूप असतं हे आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये जपून ठेवावं लागतं, कारण त्यावेळेला आपण कॅमेऱ्यातने आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्याने टिपून ठेवलं तर ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहू शकतं. आजकाल आपण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कॅमेराबद्ध करण्याकरता डोळ्यांना ती तुष्टी देतच नाही. आपण सगळं अर्थात कॅमेऱ्याने किंवा एखाद्या आपल्या मोबाईलने त्याचं चित्र काढून ठेवणं आणि ते चित्र पाहून आपण नंतर आनंद मिळवणार आहोत, परंतु शुद्ध सात्विक आनंद जो त्याच्या समक्ष आपल्याला मिळणार आहे, मूर्तिमंत आनंदाचा जो आपल्याला साक्षात्कार घडणार आहे, तो आपल्या डोळ्यांनी निसर्गाचं दर्शन घेऊनच मिळणार आहे. असा हा रेशीम आणि हा निसर्ग दोन्हीही सळसळणारे आहेत, काही प्रमाणात हातातून निसटून जाणारे आहे. म्हणून जेव्हा बघायला मिळेल तेव्हा ते बघून घ्यावं आणि डोळ्यांमध्ये साठवून ठेवावं. बघा, सुंदर कविता आपली इथे संपलेली आहे. या कवितेतली सौंदर्य स्थळं कोणकोणती आहे? आभाळाचे छत्र आपण बघितलं. पर्यावरणाचं महत्व सांगण्याकरताच ही कविता कवयित्रीने लिहिलेली आहे. या जागतिकरणाच्या धांदलीत, गडबडीत आपण आपलं शेतीकडे दुर्लक्ष होतंय. हे दुर्लक्ष करू नये, या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं, या शेत जमिनीकडे लक्ष द्यावं, या काळ्या आईला जपावं, यासाठी कवयित्रीने हा अट्टहास केलेला आहे. काळी आई जगवू, शेतजमिनीची काळजी घेऊ,
जंगल तोडत तोडत शेतीची जमीन आपण घरांसाठी वगैरे वापरली तर शेती कमी होणार आहे. मग शेती कमी झाली तर आपल्याला धान्य कमी मिळेल, धान्य कमी झाले की त्याच्यासाठी भरपूर पैसा आपल्याला खर्च करावा लागेल. तर हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर काळ्या आईला जगवावं लागेल, शेत जमिनीची काळजी करावी लागेल आणि तिची निगा राखावी लागेल. आभाळाचे छत्र मगाशी तुम्हाला मी सांगितलंच. तसंच मातीचं महत्व. ही माती आहे म्हणून आपण आहोत. ही माती आपल्यासाठी आहे. ही माती धरणी आहे, ही आपली धरणी माता आहे. ही धरती म्हणजे काय? धरून ठेवते ती धरती. ही आपल्याला धरून ठेवते म्हणून आपण आहोत. आपल्याला अन्न वस्त्र पुरवणारी ही धरती आहे. आई जशी आपली काळजी करते तशी ही धरती सुद्धा आपल्याला अन्नधान्य देऊन, कपडा देऊन, कापसाच्या पिकापासून आपल्याला कॉटनचं चांगलं कापड मिळतं, वस्त्र, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आपल्या पूर्ण करते. म्हणून मातीचं महत्व आहे. फेन धवलसे तुषार बघितले आपण की सुंदर पाणी वरतून पडत आहे आणि त्या पडणाऱ्या सुंदर अशा पाण्यामुळे ते तुषार मिळतात. ते सगळे कष्ट आपले हरण करतात, सगळे कष्ट नाहीसे करतात आणि त्यामुळे आपलं मन उत्साही होतं, आपलं मन आनंदी होतं. आणि आनंद मिळवण्याकरताच तर जगायचं असतं ना. कशा करता जगायचं? आपल्याला आनंद मिळवण्याकरता. आणि आनंदी जीवन जगलो तर आपण आरोग्यही मिळवू शकतो. सगळ्या रोगांना दूर ठेवायचं असेल तर आपलं मन प्रफुल्लित असलं पाहिजे आणि आनंदी असलं पाहिजे. आता स्वाध्याय काय येतील या कवितेत? विरुद्धार्थी शब्द लिहा. कवितेतील वाक्प्रचार कोणकोणते आहेत? कवितेत यमक अलंकार साधणारे शब्द कोणते आहेत? हे सगळे तुम्हाला माहिती आहेत. वसुंधरेचे हिरवे पण कशात आहेत ते चित्र काढा. तुम्ही ती कविता वाचून त्या कवितेतले जे आपल्याला चित्रस्पर्शी म्हणजे चित्रदर्शी भाषा आपल्या समोर मांडलेली आहे कवयित्रीने, तिचं त्या शब्दांवरून चित्र काढण्याचा प्रयत्न करा. सुळसुळीत सारखे अनेक शब्द आहेत, ते शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. तसंच आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पद्य विभागात 2 प्रश्न विचारतात. ही जर कविता आपल्याला आली तर पहिल्यांदा समजा अ मध्ये आली, कृतीपत्रिकेतील पद्य विभागामध्ये प्रश्न पहिला अ मध्ये जर आली तर ती कविता आपल्या समोर येणार आहे आणि मग त्या कवितेवरच्या वेगवेगळ्या कृती असणार आहेत. ओघ तक्ता तयार करा, चौकटी पूर्ण करा, आकृती पूर्ण करा किंवा आकृती बंध पूर्ण करा. या असे आपल्याला अ मध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न. किंवा यावरून वसुंधरेचे हिरवेपण दर्शवणारे उपाय सुचवा. तुम्ही पर्यावरणाची काळजी कशी घेता असे किंवा काही ओळींचे अर्थ विचारणारे ते सुद्धा आपल्याला या पहिल्या अ प्रश्नामध्ये येऊ शकतात. दुसरा आपला पद्य विभागातला आ प्रश्न कोणता आहे तर 2 कविता दिलेल्या असतात आणि त्या कवितेपैकी आपल्याला एका कवितेची सविस्तर माहिती लिहायची असेल. रसग्रहणाची पूर्वतयारी म्हणून हे काही मुद्दे आपल्याजवळ आपल्याला माहित असले पाहिजे. त्यानुसार आपण हा आ प्रश्न सोडवतो. 8 मार्काचा हा प्रश्न आहे. कविता कोणती आहे, कवितेचे कवी कोण आहे, कवयित्री असेल तर ती कोण आहे, कोणत्या काव्यसंग्रहातली कविता घेतलेली आहे, त्या कवितेचा विषय काय आहे, त्या कवितेचा नंतर आपल्याला संदेश कोणता घेतो. तर या ठिकाणी विषय काय आहे? पर्यावरण सुरक्षा आहे. आणि संदेश कोणता आहे? पर्यावरणाची जपणूक आहे. थोडासा संदेश आणि विषयामध्ये थोडा फरक असतो. हा फरक लक्षात घ्यायचा आहे आणि तसा लिहायचा आहे. कवितेमधले शब्दार्थ तुम्हाला विचारतील. 4 शब्दांचे अर्थ लिहा, त्याच्यासाठी मार्क आहेत. कवितेच्या ओळी विचारतील की त्या ओळी तुम्हाला का आवडल्या, कोणत्या आवडल्या ओळी, त्या ओळींचा भावस्पर्श तुम्हाला स्पष्ट करता आला पाहिजे. तोही देखील तुम्हाला लिहिता आला पाहिजे की या ओळीमध्ये विचार सौंदर्य आहे, यात भाव सौंदर्य आहे, यात हे सौंदर्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, टिपता आलं पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे. असा हा किंवा तुम्हाला आवडलेल्या 2 ओळी तुम्ही पहिल्यापासूनच कोणत्या 2 ओळी पेपरमध्ये लिहायच्या आहेत या पाठ करून ठेवायचा. त्याचा अर्थ छानपैकी समजून घ्यायचा आहे की जो आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता येईल. अशा तुम्हाला ज्या काय 5-6 कविता आहेत पुस्तकात आपल्या अक्षर भारतीमध्ये, या सगळ्या कवितांचा एक चार्ट तयार करून ठेवा आणि त्या चार्टनुसार तुम्हाला ते प्रश्न सोडवता आले पाहिजे. मला असं वाटतं कवितेचं विवेचन पुष्कळ झालेलं आहे. थोडं माझं मनोगत मी व्यक्त करते इथे. माझे माझेचे गाठोडे तुझ्या चरणाशी वाहिले, तुझे तुझे म्हणताना किती मोकळी मी झाले. माझे माझे हे वैभव देणे हाच ध्यास जीवनात, तुझे तुझे म्हणताना मन झाले हे निवांत. माझे माझे मी पण तुझ्या चरणी वाहिले. शिक्षक वृंदांना आणि विद्यार्थी हा माझा देव आहे म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणते, माझे माझे मी पण तुझ्या चरणी वाहिले, तुझे तुझे म्हणताना तुझ्यातच मी रंगले. शेवटी आभार मानू इच्छिते. आपल्या समोर ज्या सुंदर सुंदर पीपीटी आलेल्या आहेत
ह्या सुंदर पीपीटी माझ्या सुनेने करून दिलेल्या आहेत. ती रमा जोशी, तिचेही मी आभार मानते आणि मला पुन्हा आपल्या सगळ्यांशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देते. धन्यवाद धन्यवाद. खूपच छान ताई. कारण तुमचा संपूर्ण पाठ हा मी विद्यार्थी होऊनच ऐकत होते आणि इतकं सुंदर वाटलं म्हणजे हा पाठ समजून घेताना. म्हणजे मी अक्षर भारतीची ही कविता आहे खरं तर खूप उच्च दर्जाची आहे असं मला वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा वाचली. पण म्हटलं की ही कविता या मुलांना समजावून सांगताना त्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्या धर्तीवर जाऊन थोडं कठीण मला वैयक्तिक वाटलं. पण आता जेव्हा तुम्ही ही कविता हा पाठ घेतलात तेव्हा मला असं वाटायला लागलं अरे वा म्हणजे पटकन मला कळाली ती कविता. याचाच अर्थ मुलांनाही ती खरंच खूप चांगल्या पद्धतीनं कळालेली असणार आहे. आजची तुम्ही ही कविता शिकवलीत. मला काही गोष्टी नमूद करायच्या आहेत आवर्जून. म्हणजे तुम्ही आज सृष्टी, तृष्टी, गर्भरेशमी सळसळ, ताटवे अशा वेगवेगळ्या शब्दांचा किती सुंदर संदर्भ आणि त्यामागची त्यामागची पार्श्वभूमी आम्हाला समजावून सांगितली. त्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडलेली आहे. किती छान मुद्दे तुम्ही या निसर्ग कवितेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला पटवून दिलेले आहेत. म्हणजे आपल्या काळ्या आईला म्हणजेच आपल्या मातीला आपल्याला का जगवायला हवं. म्हणजे ती निर्जीव आहे पण तरी देखील तुम्ही म्हणालात की त्या काळ्या आईला का जगवायला हवं. यातच आपली ती आई आहे. ती माती जरी असली तरी तिच्यामुळेच आज आपण जिवंत आहोत. आणि हे समजावून सांगताना तुम्ही मोत्यांची एक खूप मार्मिक अशी गोष्ट समजावून दिलीत, पटवून दिलीत. त्यामुळे अजूनच ते कडवं पूर्ण व्यवस्थित समजलेलं आहे. जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा आज त्याची जाणीव त्यांच्या कामाची, कार्याची, कष्टाची आपल्या सर्वांना जाणीव होणं किती गरजेचं आहे, का गरजेचं आहे हेही तुम्ही खूप छान पटवून दिलेलं आहे. झाडं का लावायची म्हणजे आज देशी झाडं आणि विदेशी झाडं या मागे जो काही फरक आहे आणि आपण देशी, स्वदेशी, विदेशी या ज्या गोष्टी आहेत पशुपक्ष्यांना कळतात पण आपल्याला अजूनही तितक्या उमगलेल्या नाहीत. हेही छान एक नवीन माहिती देखील मला मिळाली, मुलांनाही मिळाली. आणि म्हणून इथं आग्रह करूया की आपल्या भारताच्या वातावरणाला, मातीला जे काही सूट होते अशाच स्वदेशी, देशी झाडांचा आपण प्रसार करूया, प्रचार करूया आणि ते वृक्षारोपणात हीच झाडं लावूया. कारण त्यामागची जी भूमिका आहे ती खरंच पटली आम्हाला. तुमच्या काही ओळी मला खरंच नमूद कराव्याशा वाटतात ज्या कवितेत नाहीत पण तुमच्या वक्तव्यात मला मनामध्ये रुतल्या. निसर्गात कुठलंच दुःख उरत नाही. म्हणजे निसर्ग हा देतोच आहे आपल्याला. निसर्गाला माहित आहे देणं आणि देणं, आपल्याला माहित आहे फक्त घेणं आणि घेणं. पण निसर्गात खरंच कुठलंच दुःख उरत नाही. याविषयी तुम्ही जी उदाहरणं दिली असं तुम्ही बोलत असताना असं वाटत होतं जणू काही समुद्राचं पाणी पायाला स्पर्श करते आणि वाळू आपल्या तळपायाखाली अशी निसटते. एवढी ओघवती आपली शैली. अजून एक वाक्य, आभाळ हा एक आधार असतो. म्हणजे ती भूमिका खूप छान मला वाटली. म्हणजे आभाळाचा आधार आहे, छत्र आहे, छत आहे म्हणून आज आपण बिनधास्त आहोत. म्हणजे एक परिपूर्णता त्या आभाळामुळे आली आहे हे जाणवायला लागलं. एक गोष्ट म्हणजे आज तुम्ही विज्ञान, भूगोल, पर्यावरण, शेतीशास्त्र, गणित अशा विषयांचा समन्वय या पाठाच्या, या कवितेच्या माध्यमातून आमच्या समोर सुंदर नमुना मांडलेला आहे असं मी आवर्जून म्हणेल. निसर्गाविषयी तर निसर्ग माझा गुरु, वंदन तुला करू अशीच ही भूमिका आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आताच तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की तुमच्या सुनबाईंनी ही पीपीटी सुंदर केलेली आहे आणि या पीपीटी मुळे, या आकर्षक चित्रांमुळे आणि साजेशा म्हणजे आपण जे तुम्ही मोजके नेमके मुद्दे आहेत त्याला साजेसे अशा ह्या पीपीटी त्यांनी सादर केल्या, आमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याबद्दल आपल्या सुनबाईचेही मी या प्रसंगी आभार मानते. शेवटी तुम्ही शब्दार्थ, नवीन शब्द, अपरिचित शब्द त्यांचे सोप्या भाषेत आम्हाला शब्द पटवून सांगितलेले आहेत.
आणि जे काही ज्ञान आणि आकलन व्हावं याकरिता उपयोजनाच्या ज्या कृती तुम्ही दिलेल्या आहेत स्वाध्यायामध्ये, त्या देखील खूपच सुंदर आहेत. म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणा, वाक्प्रचार, यमक साधणारे शब्द कसे त्यांच्याकडनं काढून घ्यायचे आणि त्यांच्या ज्ञानाचं आकलनाचं उपयोजन करायला लावायचं, अशा प्रकारे आज सौ प्रांजली प्रमोद जोशी यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा पाठ घेतलेला आहे. अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्याला प्रत्येकाला असतं. मलाही त्यांचा 2 पाठांकरिता खूप छान अनुभव आहे आणि एक दिशा मिळते आणि प्रत्येक पाठ हा शिक्षकाला, विद्यार्थ्याला एकदम आपण बोलतो ना, एकदम बसतो, डोक्यामध्ये रुजतो, मनात रुजतो आणि आपल्यावर त्यावर काहीही विचारलं मुलांना तरी मुलं उत्तरं देऊ शकतात. म्हणून आज इथे इतक्या छान पद्धतीनं सौ प्रांजली जोशी यांनी हा जो पाठ घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप मी आभार मानते.